नाणार ग्रीन रिफायनरीवरून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात मतभिन्नता. रिफायनरी 100% होणार. नारायण राणेंचं मत, तर ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल, केसरकरांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी घेतली लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची भेट. कांद्याच्या दरात होत असलेली घसरण आणि अन्य प्रश्नांवरही संचालक मंडळासोबत केली चर्चा. कोल्हापुरातील काळमावाडी धरणाच्या गळतीची TN मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समितीकडून पाहणी. 2 वर्षात गळतीचं काम पूर्ण करणार, समिती अध्यक्ष मुंडेंनी दिली माहिती. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट 800 रुपयांची वाढ. तुरीला मिळाला 8,185 रुपयांपर्यंत कमाल भाव. गेल्या आठवड्यात तुरीचे दर घसरले होते. पुण्यातील खडकी भागात तुकोजी होळकरांच्या समाधीची जागा संरक्षित करून त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा शासनाचा आदेश. या आदेशानंतर होळकरांच्या वंशजांकडून समाधान व्यक्त. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा, तर दर्शनासाठी लागतायत 3 ते 4 तास. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक तुळजापुरात दाखल. पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी. नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविक पंढरपुरात. भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. 31 डिसेंबरला गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार. भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संस्थानाचा निर्णय. 31 तारखेला सकाळी 5 पासून ते 1 तारखेला रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं राहील. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी. व्याघ्र प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारांवर बुकिंग फुल. सोलापुरात ख्रिसमसचा उत्साह. रंगभवन परिसरात असलेल्या द फर्स्ट चर्चला ख्रिसमस निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई. भंडाऱ्यात नाताळासाठी सेंट पॉल चर्चसह अन्य चर्चवर विद्युत रोषणाई, तर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा देखावा तयार. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूरमध्ये डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचं आणि स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये केळी रुमणवाडीच्या धोंडीबा बिन्नर यांचा वळू विजयी, तर डांगी जातीच्या जनावर खरेदीसाठीही मोठी गर्दी. नाशिकच्या पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. हर्सुल, मानकापूर, आडगाव यासह आजूबाजूच्या गावात बसले धक्के. अचानक हालचाली जाणवल्यानं नागरिक भयभीत. रत्नागिरीच्या खेडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला गोहत्येचा आढावा. आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून अफवांवर विश्वास ठेवू नका, खेडमधील नागरिकांना आवाहन. मराठा सेवा संघाचे कर्जत तालुकाध्यक्ष अनिल भोसलेंवर प्राणघातक हल्ला. किरकोळ वादातून हल्ला झाल्याची माहिती. हल्लेखोर मनीषा भगतला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं पेट घेतला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात बिबट्यानं केला कर्मचाऱ्यावर हल्ला. विद्यापीठातील गेस्ट हाऊस परिसरातील ही घटना. हल्ल्यात कर्मचारी किरकोळ जखमी. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला केलं जेरबंद. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील नेवरी, भिकवडी, कोतीज गावात बिबट्याचा धुमाकूळ. नेवरी जवळ ऊसतोड कामगार महिलेवर बिबट्याचा हल्ला. महिला कामगार गंभीर जखमी, तर वाळव्यात 9-10 मेंढरांचा पाडला फडशा. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ कारचा अपघात. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला. अपघातात 3 जणांचा मृत्यू, तर 3 जण जखमी. वाघूर प्रकल्पातून 3,830 शेततळे तयार करणार. वाघूर उपसा सिंचन योजना 1 आणि 2चा गिरीश महाजन यांच्याकडून आढावा. जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. काँग्रेसनं काढला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. रायगडच्या महाडमध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी भीमसैनिकांचा मोर्चा. परभणी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. लातूर शहरात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेधार्थ
काँग्रेसची मोटरसायकल रॅली, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.